ही कारवाई झाली नसते. शिंदे गटाचा विषय काढूच नका हो तुम्ही. शिंदे गटामध्ये जायचं नाही, गेलो असतो तर तेव्हाच गेलो असतो. हा माझा विषयच नाही. आमदार राजन साळवी यांच्या घरी एसीबीनं झाडाझडती घेतलीय. उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याप्रकरणी राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. राजन साळवी यांना कधीही अटक होण्याची शक्यता असताना आपण अटकेला घाबरत नाही असं म्हणत साळवी यांनी थेट एसीबीलाच आव्हान दिलंय. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण कायम असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. एसीबीच्या कारवाईनंतर आता उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांना फोन केलाय. फोनवरून उद्धव ठाकरे यांनी राजन साळवी यांना धीर दिलाय. संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी आहे असं ठाकरे यांनी सांगितलं. तर राजन साळवी यांना शिंदे गटात घेण्यासाठी हे दबाव तंत्र वापरलं जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय. एसीबीनं राजन साळवी यांच्या निवासस्थानासह आणखी 3 ठिकाणी झाडाझडती घेतली आहे. त्यामध्ये साळवी यांच्या हॉटेलचा देखील समावेश होता. एसीबी कार्यालयात आमदार राजन साळवी यांची आतापर्यंत तब्बल 6 वेळा चौकशी झाली होती. अलीकडेच त्यांनी मी आता कोणत्याही चौकशीला एसीबी कार्यालयात येणार नाही, त्यांना काही वाटत असेल तर त्यांनी माझ्यावरती गुन्हा दाखल करून मला तुरुंगात टाकावं असं खुलं आव्हान दिलं होतं. या आव्हानानंतर अवघ्या काही दिवसातच एसीबीचं पथक साळवी यांच्या घरी आलंय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.